तर मंडळी, ही बघू शकता किती मस्त हिरवीगार आणि अगदी कोवळी अशी ही कांद्याची पात आहे. अशाच आपल्या अनेक गावठी भाज्या असतात ना, त्या कॉन्टिनेंटल डिशमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या जातात किंवा चायनीज डिशमध्ये त्या वापरल्या जातात. तर तिथे ॲज इट इज कच्च्या खायलासुद्धा आपण तयार असतो. पण ह्याच भाज्या जेव्हा आपण गावठी पद्धतीने घरी बनवतो ना, तर खूप जणांचे चेहरे बनतात. जास्त करून लहान मुलांचे, की ती घरी खायला नको असते. पण त्याच भाजीची एकदम सोपी पद्धत मी आज शेअर करते, जेणेकरून ती एवढी टेस्टही होते ना, की आमच्या घरी तर पोहे कसे खातात तसे नाश्त्याला खाल्ल्यासारखी नुसती प्लेटमध्ये घेऊन खाल्ली जाते. अगदी सोपी पद्धत आहे. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी मी देठ आहेत ना, ते काढून घेतलेले आहेत मी. छान असं बारीक याला कट करून घेणार आहे. कांद्याच्या पातीचा जो कांदा आहे ना, तो आपल्याला बारीक कट करून बाजूला ठेवायचा आहे आणि हिरवीगार पात आहे ती सुद्धा बारीक कट करून बाजूला ठेवायची आहे. म्हणजे फोडणीमध्ये आपण तिला वेगवेगळी वापरणार आहोत. तर आता जो कांदा होता पातीबरोबर आलेला तो बारीक चिरला आहे. सोबतच अजून एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. 4-5 लसणीच्या पाकळ्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चण्याची डाळ 2 तास भिजवलेली. खूप छान लागते भाजीमध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलात ना तरी चालेल. आता तेल 2 चमचेसारखं छान कढईत गरम केलं की आपल्याला लसूण घालायचे. लसूण हलकी परतली की मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट घातलात ना तरी चालेल, पण मिरचीची खरंच खूप छान होते ही भाजी. आता जो ही कांदा आपण चिरून घेतला होता ना, पातीचा आणि साधा, दोन्ही एकदम घालायचे आहेत फोडणीमध्ये आणि छान परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला मऊ होणं गरजेचं आहे, नाहीतर खूप तो मग कच्चा लागतो भाजीमध्ये. कांद्याला छान 2 ते 3 मिनिट परतून घेतलं की अर्धा चमच्यासारखी हळद घातले, म्हणजे भाजीला छान रंग येतो आणि फोडणीमध्ये परतली ना ती कच्चीही लागत नाही. आता आपण 2 तास भिजवलेली चण्याची डाळ इथे घातलेली आहे. छान भिजली गेली आहे, त्यामुळे पटकन वाफेवरती शिजते ती. छान अशी परतून घ्यायची आणि अगदी किंचित मीठ मी इथे घातलं आहे, म्हणजे डाळीपुरतं. नाहीतर डाळ आहे ना ती भाजीमध्ये अशी फिकी लागते, त्यामुळे डाळीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि भाजीचं मीठ आहे ते आपण लास्टला घालणार आहोत. छान परतून झालं की चिरून ठेवलेली जी पात आहे ना ती याच्यावरती घालायची. गॅस आहे तो बारीक ठेवायचा, नाही तर फोडणी आहे ती खालून जळण्याची शक्यता असते. सगळी पात घालून झाली ना की आपल्याला हलक्या हाताने हिला मिक्स करत राहायचं आहे. कांद्याची पात आहे जशी तेलावरती आपण परततो ना तशी ती आळून कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे अगदी ताटभर दिसली असेल ना तरी ती एवढी काही तयार होत नाही. जेव्हा भाजी तयार होते तेव्हा अगदी प्लेटभरच तयार होते. बघू शकता किती कमी झाली आहे भाजी, जशी आपण तेलावरती तिला परततो तशी. छान तेलावरती परतली की गॅस बारीक ठेवूनच झाकण ठेवायचं आहे. तिचं तिचं पाणी सुटतं आणि वाफेवरती ती मस्त शिजली जाते. वरून आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे. बघू शकता मस्त अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी भाकरीसोबत किंवा नुसतीही खायला खूप छान लागते. आपण सुरुवातीला फक्त डाळीपुरतं मीठ घातलं होतं, त्यामुळे भाजीचं मीठ आहे ते मी लास्टला घातलं आहे आणि छान असं 2 मिनिटासारखं परतून घेतलेलं आहे आणि आपली अगदी झटपट 5 ते 6 मिनिटात बनणारी ही भाजी बनवून तयार झालेली आहे. नक्की करून पहा आणि तुमच्या घरी कांद्याच्या पातीची भाजी कशा पद्धतीने केली जाते माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि अशाच पद्धतीने खा, प्या, मजा करा. पुन्हा भेटू. बाय बाय.